किरसान यांनी आता आघाडी घेतलेली आहे। तर नामदेव किरसान हे सध्या आघाडीवर आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर गांधीनगरमधून अमित शहा यांनी आघाडी घेतलेली आहे। तर गांधीनगरमधून अमित शहानी आघाडी घेतलेली आहे। इंडिया 170 आणि इंडिया आघाडी आता 72, म्हणजे इंडिया आघाडी आणि एनडीए मध्ये 100 जागांचा फरक। सोलापुरातून राम सातपुते हे सध्या आघाडीवर आहेत। सोलापूरमधून राम सातपुते भाजपचे हे आघाडीवर, तर तिथे प्रणिती शिंदे यांची धाकधूक वाढलेली असणार। नक्कीच तर सातत्यानं हे कल बदलतायत। बुलढाण्यामध्ये शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे सध्या आघाडीवर आहेत। गडचिरोलीमधून नामदेव किरसान हे आघाडीवर। तर गडचिरोलीमधून नामदेव किरसान आघाडीवर आहेत। विद्यमान खासदार अशोक नेते हे सध्या पिछाडीवर आहेत। राज्यामध्ये महाविकास आघाडी पुढे आहे। महाविकास आघाडी 22 जागांवर सध्या आघाडीवर आहे। तर महायुती 18 जागांवर आघाडीवर आहे। सातत्याने हे आकडे बदलतायत। तर शिंदेच्या शिवसेनेला देखील 5 ठिकाणी आघाडी मिळालेली आहे। तर ठाकरेंना इथे 11 जागांवर आघाडी मिळाली। काँग्रेस तसंच शरद पवार गट यांना देखील 5-5 जागांवर आघाडी। महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये फक्त एका जागेचा फरक आहे, 20 आणि 21। नक्कीच तर राज्यामध्ये महाविकास आघाडी महायुतीमध्ये कांटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते। मात्र या ठिकाणी मोठा पक्ष हा भाजप ठरताना दिसतोय। 15 जागांवर सध्या भाजप आघाडीवर आहे। नक्कीच